ही केवळ एक हत्या नव्हती, ही होती महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी विश्वासघात आणि सत्ता संघर्षाची एक काळी कहाणी. एका बाजूला होते पवनराजे निंबाळकर, धाराशिव जिल्ह्यातील प्रभावशाली युवा नेते, ज्यांनी स्थानिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तर दुसऱ्या बाजूला होते त्यांचे सख्खे चुलत भाऊ पद्मसिंह पाटील, राज्याचे माजी गृहमंत्री, 7 वेळा आमदार राहिलेले आणि शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व. एकेकाळी हे दोघे फक्त नातेवाईक नव्हते, तर एकमेकांचे विश्वासू सहकारी होते. पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कामात हातभार लावत होते. दोघांनी मिळून सहकारी संस्था चालवल्या. स्थानिक राजकारणात एक मजबूत जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण जसजसं राजकारणात वर्चस्वासाठी स्पर्धा वाढू लागली, तसतसं या नात्यात तडे जाऊ लागले. सत्तेची भूक, वर्चस्वाची लढाई आणि राजकीय महत्वाकांक्षा यांनी हळूहळू विश्वासाचं रूपांतर संशयात केलं आणि संशयाचं रूपांतर वैरात. हे वैर इतकं टोकाला गेलं की 3 जून 2006 रोजी कळंबोली, नवी मुंबई येथे घडली एक थरारक आणि नियोजित हत्या. दिवसाढवळ्या रस्त्यावर गोळ्या झाडून पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाचा खून करण्यात आला. आणि इथून सुरू झाली एक अशी केस ज्याने पुढची 20 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि न्याय व्यवस्थेत खळबळ माजवली. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी 2 नावं खूप चर्चेत होती, पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील. दोघेही एकाच कुटुंबातील सख्खे चुलत भाऊ आणि एकेकाळी एकमेकांवर प्रचंड विश्वास ठेवणारे. धाराशिवच्या राजकारणात दोघांचाही दबदबा होता. पवनराजे निंबाळकर काँग्रेसशी संबंधित होते, तर पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावशाली नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री होते. सुरुवातीला दोघेही एकत्र काम करत होते. सहकारी संस्था, स्थानिक राजकारण सर्व काही सुरळीत चालू होतं. पण हळूहळू राजकीय महत्वाकांक्षा वाढू लागली आणि त्याचबरोबर वाढू लागलं अंतर. विश्वासाचं रूपांतर संशयात झालं आणि संशयाचं रूपांतर वैरात. आणि पुढे आला तो काळा दिवस, 3 जून 2006. ठिकाण कळंबोली, नवी मुंबई. त्या दिवशी पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे गाडीने निघाले होते. त्यांच्यासोबत होते त्यांचे विश्वासू चालक समद काझी. रस्ता शांत होता, सर्व काही नेहमीसारखंच. पण काही अंतरावर 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. क्षणात परिस्थिती बदलली. हल्लेखोरांनी गाडी अडवली आणि कोणतीही संधी न देता गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इतकी धक्कादायक होती की संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. एक प्रभावशाली नेता दिवसाढवळ्या मारला गेला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला. मात्र पवनराजे यांच्या पत्नीने तपासावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा खटला सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या तपासात एक मोठा दावा समोर आला. या हत्येसाठी तब्बल 25 लाखांची सुपारी देण्यात आली होती आणि या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप ठेवण्यात आला माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर. हा आरोप अत्यंत गंभीर होता, कारण राज्याचा माजी गृहमंत्रीच एका हत्येचा आरोपी ठरत होता. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांना आरोपी करण्यात आलं. त्यामध्ये काही राजकीय व्यक्ती, अधिकारी आणि सुपारी घेणारे शूटर यांचा समावेश होता. 2009 साली सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली. नंतर त्यांना जामीन मिळाला, पण खटला सुरूच राहिला. हे प्रकरण वर्षानुवर्ष कोर्टात चालू राहिलं. साक्षीदार, पुरावे, युक्तिवाद सगळं काही चालूच होतं. तब्बल 2 दशकांनंतर आता हा खटला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनवाई सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या निकालाकडे लागलं आहे, कारण हा केवळ एक गुन्हेगारी खटला नाही, हा आहे राजकारण, सत्ता आणि नात्यांच्या संघर्षाचा निकाल. ही घटना आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगते, राजकारणातली महत्वाकांक्षा कधी कधी नात्यांपेक्षा मोठी ठरते. एकेकाळी एकत्र उभे असलेले 2 भाऊ आज एका हत्याकांडामुळे कायमचे वेगळे झाले. ही कथा आहे विश्वासघाताची, सत्तेच्या लालसेची आणि सुडाच्या आगीची. आजही एक प्रश्न कायम आहे, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमागचं खरं सत्य काय? न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असेल? हा खरा दोषी कोण ठरणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. तोपर्यंत ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते, सत्तेच्या खेळात नाती कधी कधी सर्वात आधी बळी पडतात. धन्यवाद.